आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या या भागात तुमचं सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो आणि मुख्य म्हणजे आनंदाने आणि सुरात स्वागत करतो। काय झालं माहिती का, मधुर संगीत, उत्तम शब्द आणि सुरेल आवाज असं जुळलं ना, हे गणित जुळलं की आपण कोणाचंही गाणं, कुठल्याही गायकाची कितीही गाणी आपण ऐकू शकतो। कारण काय, मन शांत होतं, आपले विचार एका जागी थांबू शकतात। संगीताचा खूप मोठा प्रभाव असतो आपल्यावर आणि लहानपणापासून ज्यांच्या घरात गाणं हा प्रकार असतो ना, त्यांना तर एक वेगळी म्हणजे परमेश्वराची शक्तीच असते, आशीर्वाद असतो। माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर आता नाटकाच्या दौऱ्यांच्या निमित्ताने मी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो। ऐवेळी खाणं पिणं, आपल्याकडे महाराष्ट्रातले रस्तेसुद्धा खूप छान असतात, त्यामुळे बसने प्रवास करताना आम्ही म्हणजे बैलगाडीत बसल्यासारखा सुद्धा फील येतो कधी कधी, इतके खड्डे असतात। थोडक्यात काय म्हणजे ऐवेळी खाणं पिणं, बेशिस्त झोपणं, ह्याच्यामुळे काय काय वेळा काय होतं की असं मनस्वास्थ्य हरवल्यासारखं होतं। मग मी काय करतो, पहिल्यांदा गेल्यानंतर मी खूप छान पोटभर जेवतो, तिथं पाहिजे ना तर पहिल्यांदा पोटभर जेवतो आणि मग माझ्या फोनमध्ये किंवा माझ्याकडे असलेली छान छान जी गाणी आहेत ती मी मनसोक्त ऐकतो। हां, म्हणजे तुम्हाला खरं सांगू का की 5 तास झोपल्यानंतर जेवढा आपल्याला मनाला शांतता मिळते त्याच्यापेक्षा जास्त शांतता आणि स्थैर्य या संगीतामुळे मिळतं। त्यामुळे संगीताचा आपल्या आयुष्यातला खूप मोठा वाटा आहे आणि गोड शिरा जसा आपल्याला आवडतो ना, तसा गोड आवाजसुद्धा आपल्याला आवडतो, म्हणजे आपल्याला होल्ड करून ठेवतो। आणि म्हणूनच आम्ही असं ठरवलं की आपले जे खवय्येचे जे सगळे जे प्रेक्षक आहे ना, त्यांचा फक्त काही काळ नाही, फक्त दुपारच नाही तर अख्खा दिवस आपल्याला संगीतमय कसा करता येईल, आनंददायी कसा करता येईल याचा आम्ही विचार केला। आणि विचार केल्यानंतर असं जाणवलं की खाणं आणि गाणं हे सिरीज आपल्याला सुरू करायला पाहिजे। म्हणजे काय, दुपारी गाणं ऐकलं की ते रात्रीपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत कॅरी फॉरवर्ड होत राहतं की नाही, की बाबा ह्या जो आला तर त्याने हे गाणं गायलं, हा जो आला तर त्याने हे गाणं गायलं, तर ही आली ती त्याने हे गाणं गायलं। थोडक्यात काय, गाण्याशी तुमचा संबंध जोडणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच गाणं आणि खाणं ही सिरीज आम्ही आजपासून सुरू करतो आहे। आणि माझा एक अतिशय छान जवळचा मित्र आहे आणि त्याचा आवाज उत्तम आहे, त्याचं गाण्यावर प्रेम आहे, त्याच्या बायकोवर प्रेम आहे। म्हणजे काय कठीण आहे, म्हणजे एकाच वेळी गाणं आणि बायको, पण हे कसं काय जमवतो तो आणि रियाज कधी करतो आणि त्याच्या ह्या सगळ्या बारकावे मी त्याच्याकडून जाणून घेणार आहे। आपण त्याचं स्वागत करूया। नमस्कार. नमस्कार. दोघांचंही खूप मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. विश्वजित, मला सांग, सगळ्यात आधी सांग की तुझं लग्न कधी झालं, काय झालं? माझ्या लग्नाला 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली. 2010 साली, 9 साली, 10 साली, 8 साली माझं लग्न झालं. आणि सुरुवातीलाच तू माती खाल्लेली आहे, पुढचा कसा काय एपिसोड होणार आहे? हो, म्हणजे माझा डेट्स आणि माझा फार मेजर इश्यू आहे. बरं, पण आता तारीख तरी आठवते का तुला? 8 डिसेंबर 2008. 8 डिसेंबर 2008. 6 वर्ष झाली लग्नाला आणि छान मस्त खूप सपोर्टिंग उत्तम चाललंय. अगदी उत्तम चाललंय. बाळ, मला आता 2.5 वर्षाची एक मुलगी आहे, तिचं नाव शिवान्विता आणि ती पण खूप चंट आणि खूप स्मार्ट. गाण्याचा थोडासा तिला डान्स मध्ये मला थोडासा जास्त तिचा कल वाटतोय. सो बाय गॉड्स ग्रेस मस्त आहे सगळं, खूप मजा येते. बरं, आता तुझी ओळख करून घ्या. तुझं नाव काय? गायत्री बोरवणकर. गायत्री, ओके. गायत्री, तू काय करतेस? मी बँकेत आहे जॉबला. नंतर काय, बेबी सिटिंग आणि नवरा सिटिंग.
कारण ह्याचं बरं तुझं आता सध्या रेकॉर्डिंग हे ते कशी काय चालू आहेत तुझी? सध्या माझं शोज खूप आत्ता प्रेझेंटली शोज खूप जास्त चाललेत. म्हणजे सगळीकडे फिरतोय भारताबाहेर. अधूनमधून रेकॉर्डिंग्स येतात. आता अजय अतुल दादांसाठी मी त्यांच्या नीलकंठ मास्टरमध्ये पण गायलो, वंदे मातरम. प्लस त्यांचं एक स्वतःचं प्रोडक्शन आहे त्याच्यात गायलो. रेकॉर्डिंग्स अधूनमधून आहेत पण कार्यक्रम खूप आहेत. स्वतः मी कंपोज करतोय, तर माझी स्वतःची गाणी पण आता येत आहेत. व्हेरी गुड. फिल्म्समध्ये दिसतील. बरं आता शिक्षणाकडे जाऊया. हे संगीतात तुला गाता येतं किंवा तुझा आवाज चांगला आहे हे पहिलं तुला कोणी सांगितलं? कोणीतरी सांगायला लागतं ना लहानपणी. अरे बरं गातो तू. मला अगदी पहिल्यांदा मला आठवतंय की बाबांचं माझ्या गाण्यावरती फार कटाक्ष आणि लक्ष होतं. आणि कारण ते स्वतः संगीत शिक्षक असल्यामुळे माझा मुलगा गातोय का ते अगदी म्हणजे बघायचे, काय काही चिन्ह दिसत आहेत का मला याच्यात, अशी आशा आहे का? आशा थोडीशी त्यांना अशी होती. पण सांगीतिक वातावरण घरी असल्यामुळे ऑब्व्हियसली ते माझ्यात आलं. मला सिरियसली बाबांकडून आणि आईकडून दोघांकडून? आईचा काहीच संबंध नाहीये गाण्याशी. सपोर्ट आहे गाण्याला. हा, ती MTNL मध्ये काम करते आता. ती 2-3 वर्ष रिटायरमेंटला राहिलेत. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग प्रशांत सर, मला आत्ता आठवत नाही की मी कधी गायला सुरुवात केली. इट वॉज दॅट नॅचरल. म्हणजे पहिला परफॉर्मन्स मला आठवतो मी 3री-4थीत मे बी असेल. पण मग तुला असं कधी वाटलं की यार आपल्याला करायला हरकत नाही याच्यात करिअर? मला 10वीत असं जाणवलं. कारण जेव्हा माझे गुरुजी डॉक्टर राम देशपांडे त्यांच्याकडे मी सिरियसली गाणं शिकायला लागलो. म्हणजे त्याच्या आधी मी गाणी ऐकून अशीच गायची. सिरियसली या शब्दाला अंडरलाईन करायला पाहिजे बरं का. हा म्हणजे एक्झॅक्टली. हो, कारण 9वीपर्यंत हा काय हो रे ताल मिले वगैरे. 10वी नंतर एक्झॅक्टली सरांच्या समोर बसून तू. दॅट वॉज अ मेजर डिफरन्स. तुम्ही जसं म्हणाल की सिरियसली डबल अंडरलाईन तेव्हा झालं 10वी नंतर. कारण ते मला 6-7च रियाज करून घ्यायचं. ओके. आणि सुरुवातीला थोडंसं आपण क्लासिकलच्या भाषेत म्हणतो की दंडा आधी केला त्यांनी, पण मग त्याची आवड लागली, त्या रियाजाची आवड लागली. 6-6 तास. आणि तोपर्यंत तुझा आवाज सुद्धा फुटला असेल. एक्झॅक्टली. कारण 7वी-8वीत मी बंद केलं होतं गाणं. मला तोंड उघडलं की ते विचित्रच व्हायचं सगळं. त्याच्या आधी मी त्या बारीकशा आवाजात गायचो, पण मग ते 2-3 वर्ष बंद. पण 10वी नंतर अगदी डेडिकेटेडली सुरू केलं. आणि तेव्हा मी ठरवलं की गाण्यातच मला करायचंय. मला कुठे कॉमर्स, सायन्स, आर्ट्स कुठे जायचं नाही. तर मी आफ्टर दॅट 10th मी फोकस राहून मग त्याच्यात सगळं मी केलं. पहिलं गाणं गायलेलं कुठलं तू? पहिलं गाणं मी गायलो होतो सुरत पियागी. थँक्यू. हां, ते तुम्हाला मला ऐकवायचं ॲक्च्युली. येस, इफ यू परमिट मी तुम्हाला गाऊ. हो, शुअर 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 शुअर. सुरद पिया किंचिन बिसराई, सुरद पिया किंचिन बिसराई, सुरद पिया किंचिन बिसराई, हर हर दम उनकी याद आई, हर हर दम उनकी याद आई, हर हर दम उनकी याद आई, सुरद पिया किंचिन बिसराई. क्या बात है, क्या बात है, क्या बात. थँक्यू सो मच. आपल्याला अजून तिथे खूप गायचंय आणि तुला तिथे खूप पदार्थ बनवायचे. आधी चहा घे, फ्रेश हो, आणि मग आपण तिकडे जाऊ किचनकडे आणि तिथे धमाका करून टाकू. आणि विश्वजित आणि गायत्री दोघेही आमच्या किचनमध्ये आलेले आहेत. तुमच्या आमच्या किचनमध्ये मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद. ओके गायत्री, पहिल्यांदा काय बनवतोय आपण? शेवपुरी पॅटीस टोस्ट. ठीक आहे, मला साहित्य सांगतेस काय काय? ब्रेड, बारीक शेव, शेवपुरीच्या पुऱ्या चपट्या, उकडलेला बटाटा, बटर, काकडी, उकडलेले वाटाणे, चाट मसाला, बारीक कोथिंबीर, उकडलेलं बीट, आलं मिरची लसूण पेस्ट, ती लसणाची चटणी आहे, गाजर कच्चं, सॉस, मीठ, हिरवी चटणी. ओके, साहित्य बदलायला जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी तुझ्याकडे परत एकदा यायचं आहे. काय करायला लागेल म्हणजे आता कृतीमध्ये ह्याचं काय काम राहील मला सांग. सोपं जे असेल ते. मला काही येत नाही. मी खाण्यात म्हणजे बनवण्यातला औरंगजेब. मला काहीतरी येत असेल तुला. ह्याच्यातलं ना मी ब्रेड भाजू शकतो बरं का. म्हणजे तेवढं मला कॉन्फिडेंटली. हे नॉर्मल, हे आजचं झालं. नॉर्मल आयुष्यात तुला काय काय करता येतं किचन मध्ये गेल्यावर? जे सर्वसाधारण म्हणजे चहा येतो, पण चहा आणि ऑमलेट दिसत नाहीये तुझ्या.
कॉन्फिडन्स दिसत चहा आणि ऑमलेट मी बऱ्यापैकी कॉन्फिडन्सनी करू शकतो. अच्छा. त्यामुळे ह्याच्यात मी ब्रेड नक्कीच भाजू शकतो. ओके, मग ह्याला ब्रेड भाजायला पाहिजे. आता आपण इकडे जाऊ. इथे काय करायचं आता आपण? एक बाउल लागेल. बाउल लागेल. बाउल. या बाउलमध्ये आपण उकडलेला बटाटा, वाटाणे, बीट आणि गाजर. तुझं आरोह चालू. माझं लक्ष तिकडे आहे. मी एकदम सिन्सिअरली करतो ते काम. पेस्ट घालूया आपण. आलं मिरची लसूण ताजी केली तर एकदम फ्लेवर छान येतो. ओके. मीठ थोडंसं, कोथिंबीर. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याने आता आपण एकत्र करून घ्यायचं ना. एकत्र. ओके, हे झालं एकत्र. आपल्याकडे जादू आहे. याचं काय करायचं? हे झालंय का? काय नाही, ते आता हे बघ 6 तास रियाज करतोय, करायचंच ना. आता जोपर्यंत ते तांबडे पिवळे निळे वगैरे पडत नाहीत ना तोपर्यंत तुला तिथे. अहो असं नका करू. सांगा ना, नीट तू सांगा. सांग आता काहीतरी. अजून थोडे होऊ दे. व्हायला अजून तांबूस व्हायला पाहिजे ना. ओके, तोपर्यंत हे आपलं करून घ्या. हे काय आता झालं इकडे? ह्याचं अगदी छोटे छोटे पॅटीस करायचे, म्हणजे पुरीवर ठेवता येतील एवढे. बरं, हे करून आता तू ते. ओके, आता काय करायचं मला सांग. आपण हे जस्ट फ्राय करून घेऊया अगदी. ओके. बस काढू. हो. ओके, आता काय करायचं त्या सांग. ब्रेडला बटर. मी काय म्हणतो, इकडे काय करायचं? त्याचं बटर लावून होईपर्यंत, लोणी लावेपर्यंत आपल्याला काहीतरी करता येईल. गाणं. माझी एक रिक्वेस्ट आहे. हां, प्लीज तुम्ही हो म्हणा. हो. ओके. मला ना जुगलबंदी वगैरे माझं आवडते मला. तर आपण दोघांनी एक जुगलबंदी करावी अशी माझी इच्छा आहे. अरे मला कुठे जुगलबंदी, मला कुठे मग तुम्ही तुमचं ते मला सांगा प्लीज. तुम्ही म्हणा. दोघांनी म्हणायचं. आपण दोघं म्हणूया. ठीक आहे, ठीक आहे. सो इफ मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. पांग पांग टांग टांग. क्या बात आहे. थँक्यू सो मच सर. येस. आता काय करायचं याच्यात? आपल्याला ती चटणी लावायची. कुठली? हो, ज्याला जसं तिखट आवडत असेल त्यानुसार. अच्छा, इथेच असंच ठेवायचं. एक एक पॅटीस. आणि ह्याचं काय करायचं आहे? ते नंतर खाताना. हो, काकडीचे स्लाइस. त्याच्यासाठी ना हे करेक्ट व्हायला पाहिजे बरं का, तर ते पुढचं नीट होईल. आतला माल करेक्ट पाहिजे. हो, गुड. थोडासा चाट मसाला. त्यावरती मग पीस करून शेव, बारीक शेव आणि कोथिंबीर थोडीशी. परत तोंड वर करता कामा नाही त्याने. म्हणजे असं असं नाही होतं का? ओके, ह्याच्यावर काय म्हणतेस तू? शेव बारीक, थोडीशी कोथिंबीर. मस्त. डन. चटणी आणि सॉस बरोबर खायचं. हुश. लिहून घ्या साहित्य आणि कृती. शेवपुरी पॅटीस टोस्ट बनवण्याकरता लागणारं साहित्य: ब्रेड, कुस्करलेला बटाटा, पुरी, शेव, बटर, काकडीचे काप, उकडलेला हिरवा वाटाणा, आलं लसूण मिरचीची पेस्ट, बीटाचा कीस, बारीक चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला, लसणीची चटणी, गाजराचा कीस, टोमॅटो प्युरे, हिरवी चटणी आणि मीठ. कृती: प्रथम ब्रेड भाजून घ्यावेत. एका बाउलमध्ये कुस्करलेला बटाटा, उकडलेला हिरवा वाटाणा, बीटाचा कीस, गाजर, आलं लसूण मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व मिश्रण एकजीव करून छोटे गोळे करून घ्यावेत. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून तयार गोळे शॅलो फ्राय करून घ्यावेत. टोस्ट ब्रेडला बटर लावून त्यावर लसणीची चटणी, पुरी, पॅटीस, काकडीचे काप आणि चाट मसाला घालून त्यावर पुन्हा एक ब्रेड ठेवून शेव आणि कोथिंबीरीची सजावट करून शेवपुरी पॅटीस टोस्ट सर्व्ह करावे. चला मंडळी, आपण जाऊया आता दुसऱ्या रेसिपीकडे. गायत्री, दुसरी रेसिपी काय आपली? पिझ्झा उत्तप्पा. पिझ्झा उत्तप्पा. मला साहित्य सांगतेस का इथपासून? चीज किसलेलं, उत्तप्प्याचं पीठ, कुस्करलेलं पनीर, टोमॅटो, कोथिंबीर, चिरलेला कांदा बारीक,
अमेरिकन कॉर्न, सिमला मिरची हिरवी, शेजवान चटणी, लाल सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची, मीठ, पावभाजीचा मसाला आणि लाल तिखट. खूप आहे, साहित्य खूप आहे. तिथे तेल तापत ठेवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे तेल तापलं नाही तर मी पुढे जाऊच शकत नाही आयुष्यात. आणि खाणं ही नवीन सिरीज आजपासून सुरू झालेली आहे आणि आपण गाण्याच्या मैफिलीवर उत्तम उत्तम पदार्थांची सुद्धा चव घेतोय. पहिला पदार्थ ऑलरेडी झालेला आहे आणि संपलेला पण आहे. आता दुसरा पदार्थ आपण करतोय, तेल तापलेलं आहे. आता काय करायचं मला सांग. आपण इकडे एकीकडे भाजी करून घेऊ. तो करणार आहे इकडे एकीकडे म्हणजे ह्या तव्यावर. माझा काही संबंध नाही. बरं. आणि इकडे उत्तप्पा. ओके, मग आधी आपण भाजी करून घ्यायची. चालेल. काय करायचं भाजीसाठी काय लागेल. पहिल्यांदा आधी डायरेक्ट कांदा घालूया, म्हणजे जरा तो. एक काम करूया का आपण हे इकडे घेऊया. मी केलं असतं असं काय नाही असं नको. आता लेट झाला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके, आता काय कांदा जरा गुलाबी झाला की तिन्ही प्रकारच्या सिमला मिरची ज्या आहेत. बरं, मला अजून एक विचारायचा प्रश्न तो असा, तुमचं लग्न कसं काय ठरलं. तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे. लव्ह मॅरेज ऑफकोर्स. बरं, ते कसं काय जमलं. ही माझ्या वडिलांच्या गाण्याच्या क्लासमध्ये यायची गाणं शिकायला. तू काय करायचं असते ते पण. म्हणतो ना आपण खाणं आणि गाणं आपला, त्यामुळे गाण्यामुळे ही मला मिळाली आणि हिच्यामुळे आता मला खायला मिळतंय. सो क्लासला यायची का तिथे. ही वडिलांच्या. तू सुद्धा गातेस म्हणजे याचा अर्थ. हा, म्हणजे ही तेव्हा गायची. आता मी तिला सांगतो तू गा, पण दिस इज नॉट, तिला वेळ मिळत नाही. हा, मनाची तयारी नाही. पण ती वडिलांच्या क्लासमध्ये गाणं शिकायला यायची आणि मी पण अधून मधून जायचो वडिलांचं क्लासेस घ्यायला. पण तेव्हा आमची तेव्हाच तिकडे भेट झाली होती. ते हिला बघितल्यानंतर मी असं त्याच बॅचला जायला लागलो. बाकीच्या वेळी बाबा मला वेळ नाही, मी तेवढी म्हणजे हे व्हायचं असं माझं. ऑब्व्हियसली मग वडील 2-3 महिन्यात त्यांना कळलंच की हा बरोबर 6:30लाच येतो. म्हणजे काय, मग त्यांनी एकदा घेतलं मला घरात. म्हटलं काय चाललंय तुझं, दिसतंय मला सगळं असं सगळं. मग ती भेटली, मग आम्ही भेटलो. आणि बाय द वे माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. फर्स्ट क्लास. पटापट लग्न विना करून. आपण आता काय करायचं. तिन्ही सिमला मिरची घालून घेऊया याच्यात. कॉर्न थोडेसे, पावभाजीचा मसाला, लाल तिखट थोडं आणि मीठ. आता पनीर कुस्करलेलं झालेली आहे. येस. आता काय तिकडे आपण जायचं. उत्तप्पा. विश्वजित मी कधीपासून सांगतोय तुम्हाला. नको आता विश्वजित त्रास नको. आता हे मी करतो. बरं, आता काय करायचं आपल्याला. हे घे, छोटे घालून घेऊया. अगदी थोडा खरपूस व्हायला लागेल. म्हणजे पिझ्झाचा बेस कसा असतो ना थोडा. आता हे काय ह्याच्यात घालायचं आपण. ह्याच्यावरून असं फिरवायचं ना. ह्याच्यावरती शेजवान चटणी लावायची. कशावर. ह्याच्यावर. हो, थोडासा चायनीज फ्लेवर पण येईल ह्याच्यात. मग केलेली भाजी. ओके. टोमॅटोचे स्लाइस आणि चीज. रेडी टू इट. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पिझ्झा उत्तप्पा बनवण्याकरता लागणारं साहित्य: उत्तप्प्याचं पीठ, किसलेलं चीज, कुस्करलेलं पनीर, टोमॅटोचे काप, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, मक्याचे दाणे, पिवळी सिमला मिरची, शेजवान चटणी, लाल सिमला मिरची, हिरवी सिमला मिरची, मीठ, पावभाजीचा मसाला आणि लाल तिखट. कृती: फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिरची, मक्याचे दाणे, पावभाजीचा मसाला, लाल तिखट, मीठ आणि पनीर घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये छोटे उत्तप्पे करून घ्यावेत. एका प्लेट मध्ये उत्तप्पे घेऊन त्यावर शेजवान चटणी, सिमला मिरचीची भाजी, टोमॅटोचे काप आणि किसलेल्या चीजची सजावट करून पिझ्झा उत्तप्पा सर्व्ह करावा. चला, विश्वजितने केलेले दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत. माझ्या या स्टेटमेंटवर तुमचा अजिबात विश्वास नाही हे मला माहिती आहे, कारण तुम्ही स्वतः बघितलेलं आहे. त्याने काहीही बनवलं नाही. जे काही बनवलं त्याच्या बायकोने बनवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला म्हणजे मला घाबरण्याचं काही कारण नाही. मी खाऊन बघणार आहे. पण माझ्यामुळे ते इम्प्रूव्ह झाले ना. बिकॉज सारखी ठीक आहे. हे असं नको, ते तसं नको. बरं घे, खा तर खरं.
सर हे इतकं चांगलं मला कधीच काय मिळालं हो. मग आता इथंच राहतोस की काय? दोन्ही पदार्थ करून बघा, उत्तम झालेले आहेत. आजच्या या आपलं खाणं आणि गाणं हा पहिला भाग अतिशय सुरेल झालेला आहे, याच्याशी तुम्ही 100% सहमत असालच. पण जाता जाता मी त्याला अजून एक गाणं म्हणायला सांगणारच आहे. पण तत्पूर्वी आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट आहे. अरे थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आता निघायची वेळ झालेली, पण तत्पूर्वी तुला एक विनंती आहे. हां, तू असं काहीतरी फ्युजन काहीतरी करतोस चांगलं, जाता जाता ते आम्हाला फ्युजन ऐकायला जरा मजा येईल. चालेल. मी तुम्हाला हिंदी सारेगमप मध्ये मी भैरवीचं कॉम्बिनेशन केलं होतं. त्याचं एक कॉम्बिनेशन जस्ट डन. बाबुल मोरा रे, बाबुल मोरा रे, नैहर छूटो ही जाए, नैना नैना रे, सपनों से भरे नैना, तो नींद है ना चैना, सपनों से भरे नैना, तो नींद है ना चैना, सपनों से भरे नैना 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 नैना, सपनों से भरे नैना 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 नैना, बाबुल मोरा रे, नैहर छूटो जाए. क्या बात आहे. मस्त. थँक्यू सो मच. मस्त मस्त मस्त. मंडळी, अजून मी खूप गाणी ऐकणार आहे आणि खूप खाणारे सुद्धा. आय एम सॉरी, मी तुम्हाला इन्क्लूड करू शकत नाही याच्यात, कारण वेळ संपलेली आहे. आपल्याला पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खाणी स्वस्त राहा. कळला काय? चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे, खाणाऱ्याने खात रहावे.